झी 24 तासनं उघड केलेला पुण्यातला मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची पोलीस कोठडी संपतीये आणि तिला आता आज पुन्हा पुणे कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। पोलीस आणखी 6 दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत, त्यावर आज आता सुनावणी होईल। दरम्यान मुंढवा जमीन गैरव्यवहारानंतर आता बावधन पोलीस सुद्धा आज शीतल तेजवानीचा ताबा मागणार आहेत। तेजवानीच्या मोबाईलचीही पोलिसांनी तपासणी सुरू केलेली आहे, मात्र मोबाईलमधून पोलिसांच्या हाती सध्या तरी फारसं काही लागलेलं नाही असं कळतंय। तेजवानीला पुणे कोर्टानं न्यायालयीन कोठडी दिली तर आधी तिची रवानगी ही जेलमध्ये होईल आणि तिथूनच बावधन पोलीस तिला पुन्हा एकदा अटक करतील। त्यामुळे या सगळ्या घडामोडी आज पुण्यामध्ये घडणार आहेत। या घडामोडींवर आपले लक्ष आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरी या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवलेत। आपण थेट जाऊया निलेशकडे, जाणून घेऊया पुण्यातल्या या सगळ्या अपडेट बातम्या। निलेश, आज शीतल तेजवानीला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। अर्थातच पुढे काय होणार, पोलीस कोठडी मिळणार की पुढे कशा पद्धतीने तिचं हस्तांतर बावधन पोलिसांकडे होणार, याकडे लक्ष काय काय नेमकी या सगळ्या घडामोडी आहेत? अनुपमा, पहा, या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी जी आहे ती केंद्रबिंदू आहे आणि तिची अटक ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। त्या अटकेनंतर पोलिसांनी तिला 8 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती आणि या 8 दिवसांमध्ये पोलिसांनी अनेक पुरावे जे आहेत ते गोळा केलेले आहेत। विशेष करून तिच्या घरी छापा टाकलेला आहे, तिचा मोबाईलमधला डाटा घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या सुनावणीला या प्रकरणामध्ये जे वतनदार आहेत, ज्यांनी कुलमुक्तीहारपत्र तिला दिलं होतं, त्यातले 28 कुलमुक्तीहारपत्र जे दिलेले जे आहेत ते मैद झालेले आहेत आणि हा अहवाल जो आहे तो वकिलांमार्फत मांडला जाणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये कदाचित शीतल तेजवानीची पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती देण्याची शक्यता आहे आणि पोलीस तशी मागणीसुद्धा करणार आहेत, कारण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अजून पुढे येणे बाकी आहे। त्यासाठी पोलिसांना आणखीन तपासाचा अवधी पाहिजे, त्यामुळे पोलीस 6 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत त्यांना सुद्धा शीतल तेजवानीचा जो ताबा आहे तो हवा आहे, कारण त्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये पण या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळं शीतल तेजवानीच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ आहे। जरी पोलीस कोठडी जर नाही मिळाली तर तिची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत म्हणजे अर्थात येरवडा जेलमध्ये पण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळं आजची सुनावणी ही फार महत्त्वाची असणार आहे आणि जे तपास अधिकारी आहेत त्यांनी ज्या पुरावे सादर करणार आहेत त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण सातत्याने शीतल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत नव्हते, मात्र तिच्याकडनी जे दस्तावेज किंवा कागदपत्र जे ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्याचा अहवाल जो आहे ते पोलीस आज न्यायालयासमोर मांडणार आहेत। त्यामुळे आज शीतल तेजवानीचं नक्की होणार काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। न्यायालयीन कोठडी मिळणार का पोलीस कोठडी मिळणार हे जजच ठरवतील, मात्र आज महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण खरे निलेश, अगदी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडे आहे। जरूर यावर लक्ष ठेवून राहा, कारण नागपूर अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजणार असल्याचं कळतंय। त्यामुळे काय नेमकं पुण्यात घडतंय जरूर आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद निलेश खरमरे, आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते।